नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास. मी कमलेश सुतार, एडिटर्स पंच या आमच्या विशेष सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज चर्चा करणार आहोत नागपूर हिंसाचारानंतर उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीचा. या घटनेमध्ये आतापर्यंत पोलिसांनी अनेकांना अटक केलेली आहे. या घटनेमागे कोण आहेत, जबाबदार माणसं कोण आहेत, कोणी ही दंगल पेटवली, कोणी हा हिंसाचार केला, ही माणसं आतली होती की बाहेरची होती, या सगळ्यांबाबत पोलीस यंत्रणा आता तपास करतात. सोबतच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडतात. याच्यामुळे एक आणखी चर्चा सुरू झालेली आहे त्या सगळ्यांच्या बॅकड्रॉपवर. ती आहे बाबरीपासून कबरीपर्यंतच्या राजकारणापर्यंत. औरंगजेबाच्या कबरीवर सुरू झालेल्या आंदोलनाची संध्याकाळपर्यंत एका हिंसाचारामध्ये त्याचं रूपांतर झालं होतं. भडकलेल्या जमावांनी एकमेकांवरती दगडफेक केली, पोलिसांना जखमी त्याच्यामध्ये केलं. या सगळ्यांमध्ये एक विधानाची जास्त चर्चा होत होती, ती होती विश्व हिंदू परिषदेच्या काही नेत्यांकडून आलेल्यांची आणि महाराष्ट्रातले मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एका विधानाची. शिवनेरी गडावरती बोलताना नितेश राणे म्हणाले होते की औरंगजेबाची छत्रपती संभाजीनगरमधली कबर हटवण्यासाठी बाबरीसारखंच एखादं आंदोलन करावं लागेल. आता बाबरी आंदोलनाची चर्चा करत असतानाच त्याच्यानंतर देशाचा जो राजकीय भूगोल बदललेला आहे त्याची चर्चा इथे ओघानेच करावी लागेल, कारण अनेकांच्या आठवणी त्या निमित्ताने जाग्या झालेल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचा जो प्रवास आहे, राजकीय प्रवास, जो आधी 2 खासदारांपासून सुरू झालेला होता, तो राम मंदिराचा मुद्दा निघाल्यानंतर 85 खासदारांपर्यंत जाऊन पोचला. देशामध्ये तेव्हा मंडल आयोगाचा वारं होतं. पी सिंग यांनी मंडल आयोग आणण्याचं ठरवलं आणि मंडलच्या राजकारणाला कुठेतरी कमंडलच्या राजकारणाने उत्तर दिलं जात आहे असं विश्लेषण तेव्हा केलं गेलं. देशभर रथयात्रा निघाली. या रथयात्रेतून भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळालं आणि विशेष करून हिंदी भाषिक पट्ट्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची ही रथयात्रा जिथे जिथे गेली तिथे तिथे त्यांना भरघोस यश मिळालं. आणि त्याच्यानंतर जो पक्षाचा झालेला उदय आणि त्याच्यानंतरचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष जसा वाढला, हा सगळा इतिहास आपल्याला ठाऊकच आहे. त्यामुळे कुठेतरी आता हे आंदोलन करत असताना ज्या प्रकारे वारंवार बाबरी मशिदीचा किंवा त्या प्रसंगाचा उल्लेख केला जातो आहे, त्यामुळे नव्याने असं काही आंदोलन उभं करण्याची तयारी आहे का, अशी एक अनेकांना शंका मनात येते हे सगळं विश्लेषण करत असताना. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जे आंदोलन सुरू झालं होतं राम मंदिरासाठी, जी कारसेवा तेव्हा सुरू झाली होती, ती 2023 येईपर्यंत जेव्हा अयोध्येमध्ये प्रत्यक्षात राम मंदिर उभं राहिलं त्याच्यानंतर तो कार्यक्रम एक प्रकारे ते आंदोलन संपलं असं अनेकांनी मानलं की आता हा जो मुद्दा होता मंदिर बांधेपर्यंतच होता. अनेकांची अनेक वर्षांची शतकांची इच्छा होती की तिथे अयोध्येमध्ये रामलल्लाचं मंदिर असावं, ते मंदिर झालं. तेव्हा या मुद्द्याला कुठेतरी एक प्रकारे आपण ज्याला म्हणतो की लॉजिकल एंड मिळाला किंवा त्याला एक तो मुद्दा पूर्ण झाला असं अनेकांना वाटलं. त्यामुळे आता अस्मितेचा मुद्द्याबाबतच बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे ज्या प्रकारे अस्मितेचं प्रतीक आहेत, त्या अस्मितेच्या भोवती म्हणजे जसं प्रभू रामाच्या आसपास एक अस्मितेचं आंदोलन उभं राहिलं, तसं आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसपास हे प्रतीक उभं करण्यात येत आहे का असं अनेकांना वाटू शकतं. नुकताच आलेला सिनेमा होता छावा सिनेमानंतर अनेकांना इतिहासामध्ये, विशेष करून स्वराज्याच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासामध्ये नव्याने रुची तयार झालेली आहे. पण त्याचा दुसरा परिणाम असाही झाला की त्याचे कुठेतरी पडसाद उमटायला लागले. सिनेमामध्ये ज्या प्रकारे अगदी ग्राफिकल वर्णन करण्यात आलेलं आहे किंवा दाखवण्यात आलं आहे की संभाजी महाराजांना कसं हालहाल करून मारण्यात आलं औरंगजेबाकडनं, त्याच्याही प्रतिक्रिया आणि पुन्हा एकदा नव्याने औरंगजेबाचा इतिहास देखील चाळवला जाऊ लागला आहे. औरंगजेबाचा अंत महाराष्ट्रातच झाला होता, त्याची कबर महाराष्ट्रातच बांधली गेली होती. हा इतिहास आपल्याला काही नवा नाही, पण आता ही कबरच उकळून टाकावी, त्याचं महिमामंडन बंद करावं असं राज्यातले महत्त्वाचे नेते म्हणतात. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून येणारी ही विधानं बघता हे एक राजकीय आंदोलन होऊ शकतं आहे का, आणि या राजकीय आंदोलनाचा कुठेतरी एक वाईट परिणाम म्हणून अशा प्रकारच्या हिंसक घटना आगामी काळात घडू शकता का, अशी देखील भीती आता अनेकांना वाटू लागलेली आहे. राजकीय पक्ष त्याचा अर्थातच जेव्हा अशी आंदोलनं उभी राहतात त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या आंदोलनातनं जर काही राजकीय मंथन, जसं समुद्र मंथनातून अनेक रत्न निघाली आणि विषय निघाला, अमृतही निघालं, तसं या मंथनातून अनेक गोष्टी निघू शकतात असं राजकीय पक्षांना वाटलं नाही तर नवल वाटायला नको. दुसरीकडे हा मुद्दा घडतोय विदर्भमध्ये. विदर्भ ही कुठेतरी हिंदुत्वाची लॅब बनते का, असा देखील अनेक दिवस चर्चेला आला होता. तुम्हाला आठवत असेल अगदी अलीकडेच अमरावतीमध्ये दंगली झाल्या होत्या, त्या दंगलींनंतर सुद्धा विदर्भ ही लॅब बनते का असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला गेला होता. आता हा प्रकार नागपूरमध्ये पोचला आहे. नागपूरमधली घटना फार लवकर आटोक्यात आली, नागपूर फार लवकर पूर्वपदार्थी आलं असलं तरीसुद्धा नागपूरला आपला वेगळा असा इतिहास आहे. नागपूरमध्ये अशा धार्मिक ध्रुवीकरणाच्या दंगली झाल्याचं फारसं कोणाच्या ऐकिवात नाहीत. झालं असेल तरी किरकोळ स्वरूपाचे होतात. मात्र सोमवारचा हिंसाचार हा मोठ्या प्रमाणात होता, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे.
पण आता अर्थात पूर्वपदावरती परिस्थिती आली असली तरीसुद्धा विदर्भामध्येच वारंवार अशा घटना घडत आहेत. त्यामुळे हे फक्त त्या घटनेपुरतंच मर्यादित आहे की याच्यामागे आणखी काही वेगळं राजकारण आहे. कारण खुद्द मुख्यमंत्री गृहमंत्री नागपूरमधनं येतात. त्यामुळे बऱ्याचदा असं आपण बघितलं आहे इतिहासामध्ये सुद्धा की जेव्हा जेव्हा गृहमंत्री होतात त्यांच्या गृह जिल्ह्यामध्ये वारंवार घटना अशा समोर येत असतात. तर मग त्या फक्त दंगलींबाबतच नाही तर इतरही गुन्हेसंदर्भात घटना या वारंवार येतात. त्याच्यामागे फक्त विरोधकांचं राजकारण असतं की त्याच्यामागे पक्षीय राजकारण असतं हाही मुद्दा नेहमी तिथे उपस्थित राहिल्यात. पण सध्याचा मुद्दा वेगळा आहे, अंतर्गत राजकारणाचा नाही तर दोन समुदायांमधल्या भडकलेल्या भावनांचा आहे. याच्यातून कुठेतरी हिंदुत्वाचं नॅरेटिव्ह सेट होतं आहे का हाही एक प्रश्न उपस्थित केला जातो आहे. जसं मी म्हटलं की जेव्हा अशी एखादी घटना घडते त्याचं राजकीय भांडवल दोन्हीकडनं केलं जातं, सरकारी पक्षाकडनंही आणि विरोधकांकडनंही. आणि विशेष करून जेव्हा मुद्दा असा अस्मितेचा असतो तेव्हा अशा मुद्द्यांना अधिक धार मिळते. तुर्तास नागपूर पूर्वपदावरती आलेला आहे. आगामी काळामध्ये आणखी एखादं आंदोलन उभं राहत आहे का, ते उभं करण्याचा प्रयत्न केला जाईल का? कारण ज्या संघटना राम मंदिराच्या वेळेस पुढाकार घेतल्या होत्या तीच विश्व हिंदू परिषद, तेच बजरंग दल आताही पुढाकार घेताना दिसत आहेत. औरंगजेबाभोवतीचा मुद्दा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत जाईल असं अनेकांना वाटतं आहे. औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण द्यावं लागतं हे दुर्दैव आहे असं खुद्द मुख्यमंत्री म्हणत आहेत. त्यामुळे आगामी काळात तिथे सुरक्षेच्या गोष्टी लक्षात घेतात. आणि विशेष म्हणजे स्थानिक राजकारणाचा विचार करायचा झाला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आगामी काळामध्ये तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. तिथे नेहमीच ध्रुवीकरणाचा इतिहास राहिलेला आहे. शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच पहिल्यांदा महापालिकेत सत्तेत आली होती, ती देखील संभाजीनगरमध्येच. त्यामुळे हे सगळे मुद्दे लक्षात घेतात आगामी काळामध्ये जपून पावलं टाकावी लागतील आणि दोन्ही समुदायांना सामंजस्याची भूमिका घ्यावी लागेल. सरकार म्हणून सरकारलाही अशा घटना आटोक्यात आणाव्या लागतील. पण राजकारण जसा फुटलेला बांध असतो तो आवर घालता येत नाही, ते आवर घालण्याचं काम सरकारला करावं लागेल. तुर्तास आज आपण इथेच थांबतोय. बाबरीपासून सुरू झालेलं हे राजकारण कबरीपर्यंत येता कामं नाही. महाराष्ट्रातलं राजकीय सौहार्द कायम राहावं असंच आवाहन आम्ही आपल्याला करतोय. शांतता राखा, अफवांवरती विश्वास ठेवू नका, महाराष्ट्रातला सौहार्द कायम ठेवा हेच अपील आज आम्ही आपल्याला करतोय. आज इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूया नवीन मुद्द्याचं विश्लेषण करण्यासाठी एडिटर्स पंचमध्ये. तुम्ही बघत राहा झी 24 तास.